पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर. महायुतीतील आमदारांना आज रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार. महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजन करणार. पंतप्रधान मोदी आज मुंबई नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडीचं लोकार्पण करणार, तर खारघरमधील इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन करणार. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मार्गदर्शनात ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेची रात्री उशिरा बैठक. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक. आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. बीड हत्या आणि खंडणी प्रकरणात सर्व 8 आरोपींसह वाल्मिक कराडवरही मोक्का अंतर्गत कारवाई. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे. बीडच्या जिल्हा कारागृहात कराडची रवानगी. वाल्मिक कराड हॉस्पिटल बाहेर येताच रोहितला दिला आवाज. कराडनं रोहितला आवाज दिल्यावर पोलिसांची 12 वेळा रोहितला हाक. कराडने आवाज दिलेला रोहित कोण? चर्चांना उधाण. आरोपी कोणी असो, सरकार त्यांना सोडणार नाही. चौकशीत ज्यांचं नाव येणार त्याच्यावर कारवाई होणार. दोषींना अजिबात थारा देणार नाही. वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. अजितदारांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीकडे रवाना. कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंडे समजूत काढणार का, याकडे लक्ष. सुरेश धसांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर बंगल्यावर 15 मिनिटं चर्चा. बीड प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असा माझा प्रयत्न. सुरेश धसांची प्रतिक्रिया. 13 तासानंतर कराड कुटुंबाचं परळी पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन मागे, तर चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करू नका, कराड कुटुंबाची मागणी. वाल्मिक कराडच्या कुटुंबाचं पोलिसांना निवेदन देत आंदोलन मागे, तर आज पुन्हा बैठक घेऊन त्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेणार. आंदोलन मागे घेतल्यानंतर कराड कुटुंबाची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रमुखांनी निर्णय घेतला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे, शरद पवारांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडवर मकोका लावला ही चांगली गोष्ट. धनंजय मुंडेंची टोळी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते. या टोळीचा समूळ नायनाट झाला पाहिजे, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. एका माणसासाठी राज्याला कलंक लागता कामा नये. गुंडांच्या टोळीचा सफाया होणं गरजेचं, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. धनंजय देशमुखांची केस. शासकीय विश्रामगृहात तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा. मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे. कारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी, देशमुखांची मागणी. देशमुख कुटुंबानं आंदोलन केल्यानं सरकारनं पाऊल उचललं. खरा तपास काय होतो हे कुणालाच माहिती नाही. 36 दिवस सरकार काय करत होतं, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. कराडला मकोका लागला, आता आपण योग्य दिशेनं जातोय, दमानियांची प्रतिक्रिया. सीआयडी आणि एसआयटी तपासाला उशीर झाला. याआधी किती पुरावे नष्ट झाले असतील, दमानियांकडून शंका. बीड हत्या प्रकरणाच्या तपासातून लोकप्रतिनिधींनी बाजूला व्हावं. सुरेश धस हवालदार म्हणून काम करतात. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर सदावर्तेंची प्रतिक्रिया. 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. खासदार सोनवणे, आमदार क्षीरसागर आणि धस माझ्या मुलाला अडकवतायत, वाल्मिक कराडच्या आईचा आरोप. तर वाल्मिक कराडवरील मकोका हटवण्याची मागणी. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक. समर्थकांकडून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. जखमी समर्थकाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक. आत्मदहनाचा प्रयत्न. परळीत पोलीस स्टेशन समोर एका समर्थकांकडून पायावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न. बीडमध्ये एसटी बसवर दगडफेक. परळी ते कौवडगाव कानडी बसची काच फोडली. परळीत वाल्मिक कराड समर्थकांचं आंदोलन. कराडच्या समर्थकांचं वैजनाथ मंदिराच्या कमानीवर चढून आंदोलन. बीडमध्ये पोलीस स्टेशन समोर महिलांचं आंदोलन. वाल्मिक कराडवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप. सांगली 23 तारखेला बहुजन जनआक्रोश मोर्चा. बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा निघणार. मर्डर केल्यानंतर समर्थनात आंदोलन करण्याची नवी प्रथा पडेल. कराडच्या समर्थनात झालेल्या आंदोलनावर आमदार धस यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीचं प्रभावीपणे काम. कोणीही आरोपी सुटणार नाही. वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करून धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा. धनंजय मुंडेंमुळे तपासावर परिणाम होईल. त्यांनी राजीनामा द्यावा, आव्हाडांचा मुंडेंना टोला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असेल तर राजीनामा मागेल. मंत्री धनंजय मुंडेंवरील प्रश्नावर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. फडणवीस वाल्मिक कराडला का वाचवत आहेत? वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नातं तपासण्यासाठी एसआयटी नेमावी लागेल, राऊतांचा निशाणा. संजय राऊतांचं डोकं फिरलंय असं दिसतंय. देशमुख हत्या प्रकरणात तपास योग्य दिशेनं सुरू. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडने पुण्यात मालमत्ता खरेदी केल्याचं समोर. ज्योती जाधवच्या नावानं वाल्मिक कराडनं मालमत्ता खरेदी केल्याची माहिती.
अंजली दमानिया यांना अब्रू नुकसानीची नोटीस. वंजारी समाजाची बदनामी केल्याप्रकरणी 5 कोटी रुपयांची नोटीस पाठवल्याची माहिती. रत्नाकर चौरे असं नोटीस पाठवणाऱ्या वकिलाचं नाव. सोलापूरच्या करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. विविध विषयांसंदर्भात पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेतली. टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं. आरोपी ओलेना आणि तौसिफनं श्रीलंकेत जाऊन चाचपणी केली होती. श्रीलंकेच्या 3700 गुंतवणूकदारांनी अर्जही दाखल केले. राज्यातील राखीव वनक्षेत्रात वनसफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांनी वन्य प्राण्यांची वाट रोखून धरू नये, अन्यथा कारवाईचे वनमंत्री गणेश नाईकांचे संकेत. कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात प्रमुख आरोपी बसचालक संजय मोरेच्या बेफिकीर आणि निष्काळजीपणामुळे अपघात. जामीन अर्ज फेटाळताना सत्र न्यायालयाचं निरीक्षण. मुंबईत टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी. मुंबई विद्यापीठाचे बीएससी आणि बीएससी आयटीचे निकाल 21 दिवसात जाहीर. मुंबई नाशिक महामार्गावर गोठेघरजवळ भीषण अपघात. 4 वाहनांची ट्रकला धडक. जखमींवर शहापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार. शरद पवारांनी दग्याफटक्याचं राजकारण केल्याच्या अमित शहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर. विधानाची नोंद घ्यावी इतकी शहांची पात्रता नाही. खास शैलीत शहांच्या विधानाचा पवारांकडून समाचार. देशात आतापर्यंत अनेक गृहमंत्री झाले पण तडीपार गृहमंत्री झाला नाही. अमित शहांच्या टीकेला पवारांचं उत्तर. शरद पवारांचं वक्तव्य राजकीय द्वेषापोटी. गृहमंत्र्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी केलेली कामं पवारांनी बघावी. भाजपच्या प्रवीण दरेकरांची टीका. तुम्ही जुन्या प्रकरणांवर बोलत असाल तर आम्हालाही लवासाची फाईल उघडावी लागेल, शेलारांचा इशारा. भास्कर जाधव सिनियर नेते, त्यांचं मार्गदर्शन भेटलं तर आनंद. भास्कर जाधवांना शिवसेनेत घ्यायचं की नाही शिंदे ठरवतील, उदय सामंतांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या शिर्डीतील शिबिराला भुजबळ उपस्थित राहणार. शिबिराला भुजबळ मार्गदर्शन करतील. त्यांच्याशी मी संपर्क साधलाय. सुनील तटकरेंची माहिती. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची बदली. उपाध्याय यांची नियुक्ती दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी. सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं निधन. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात घेतला अखेरचा श्वास. हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. पुणे शहरात वाहतूक बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी. नागरिकांनी सहकार्य करण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्तांचं आवाहन. सोलापूरच्या करमाळ्यात लेझिम स्पर्धा संपन्न. माढा बार्शी करमाळ्यातील संघांचा स्पर्धेत सहभाग. वैरागच्या आश्रमशाळेचा प्रथम क्रमांक. पुण्याच्या भोरमधील आंबेवडेत स्वराज्यभूमी प्रतिष्ठानकडून जिवाजी महालेंच्या 315व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. अस्थि कलशाचं विधिवत पूजन. राज्यात वाघांचे मृत्यू सुरूच. गोंदिया वनपरिक्षेत्रातील कोहका भानपूर परिसरात वाघाचा मृतदेह आढळला. राज्यात नवीन वर्षात 14 दिवसात 6 वाघांचा मृत्यू. संसर्गामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज. नांदेडच्या देगलूरमधील बल्लूर इथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या. तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून एकाविरोधात गुन्हा दाखल. नांदेडच्या रस्त्यांवरील फुटपाथवर वाहनांची पार्किंग. वाहतूक शाखेचं दुर्लक्ष. बेकायदा वाहनांच्या पार्किंगमुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. कल्याणमधील माजी नगरसेवकासह 5 जणांची मुक्का आरोपातून निर्दोष मुक्तता. व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप. पोलिसांच्या तपासातील त्रुटींमुळे आरोपींची निर्दोष मुक्तता. कल्याणमधील वाहतूक समस्यांवर ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा. वाहतूक कोंडीसह प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात उपप्रादेशिक विभागाला निवेदन. कराडच्या कृष्णा नदीत बुडणाऱ्या 2 महिलांना वजीर रेस्क्यू फोर्सने वाचवलं. वजीर रेस्क्यू फोर्सचं सर्वत्र कौतुक. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाकडून सराईत गुन्हेगाराला अटक. मंत्री नितेश राणेंच्या आढावा बैठकीनंतर रत्नागिरीतील मत्स्य विभाग ॲक्शन मोडवर. एलईडी लाईटने मासेमारी करणाऱ्या 2 नौका मत्स्य विभागानं ताब्यात घेतल्या. मकर संक्रांतीनिमित्त साईचरणी 5,73,000 रुपये किमतीची सोन्याची साखळी अर्पण. मुंबादेवी विधानसभेत मनसेकडून व्यापाऱ्यांना तिळगुळ वाटत. मकर संक्रांत साजरी. तिळगुळ घ्या आणि मराठीतच बोला, मनसेकडून आवाहन. पुण्यातील रायरेश्वर किल्ल्यावर महादेव मंदिराच्या दुरुस्तीचं काम सुरू. पुरातत्व विभागाकडून मंदिराचं काम सुरू. अंबरनाथमध्ये युवा सेनेकडून पतंग महोत्सवाचं आयोजन. बच्चे कंपनीसोबतच तरुणांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील दुर्गम भागात आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाचं उद्घाटन. देशभरासह विदेशातील पाहुणे संमेलनात सहभागी. नंदुरबार बाजार समितीत मिरचीची आवक वाढली. मात्र मिरची तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसमोर अडचण. डोंबिवलीच्या कोळेगावातून 3 बांगलादेशी महिला ताब्यात. उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई. 3 महिला सध्या मानपाड पोलिसांच्या ताब्यात.
नंदुरबार जिल्ह्यात तापमानात घट झाल्यानं केळी पिकावर परिणाम होण्याची शक्यता. थंडीमुळे केळीला तडे पडू नये यासाठी शेतकऱ्यांकडून उपाययोजना सुरू. नंदुरबारमध्ये कापूस खरेदी केंद्रावर कापसाला योग्य भाव नाही. कापूस साठवून ठेवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. भिवंडीच्या आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांचा पाण्यासाठी ग्रामपंचायतबाहेर ठिय्या. महाकुंभला येणार भाविकांच्या सोयीसाठी 13,000 गाड्या उपलब्ध. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मकर संक्रांतीच्या दिवशी त्रिवेणी संगमात 60 लाखांपेक्षा अधिक भाविकांचं स्नान. लोकांमध्ये आनंदाचं वातावरण. डॉक्टर व्ही नारायणन यांनी इस्रोचे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पेनमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. स्पेनमध्ये भारतीय समुदायाला मार्गदर्शन केलं. स्पेनचे परराष्ट्र मंत्री जमल बारेस आणि एस जयशंकर यांच्यात चर्चा. ₹700 कोटी रुपयांच्या 56 नवीन पाणलोट विकास प्रकल्पांना मंजुरी. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून मंजुरी. दावोसमध्ये 20 ते 24 जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषद. 7 लाख कोटींचे करार अपेक्षित. मुख्यमंत्री फडणवीस आणि उदय सामंतांसह 20 जण दावोसला जाणार. देशाचे निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन वार्षिक तुलनेत 15.88% वाढून 16.90 लाख कोटी रुपयांवर.